दिवसभर जेव्हा असं बसतो ज्याच्यामध्ये पाठीचा आणि सपोर्ट नाही घेतला जाते, तेव्हा पाठीचे जे मसल्स असतात, काही जे स्नायू असतात ते अँटी ग्रॅव्हिटी वर्क करत असतात आणि त्यामुळे जेव्हा त्यांना सपोर्ट मिळत नाही तेव्हा ते काम करत असतात. आणि कुठलाही मसल शरीरात जर काम करत असेल तर तो वीक होत नाही, तो हळूहळू ॲक्टिव्ह राहतो कंटिन्युअसली. त्याच्यामुळे ॲक्टिव्ह राहिल्यामुळे त्याचं फंक्शनिंग चांगलं राहतं. याच्या विरुद्ध जर आपण असं बसत असू कंटिन्युअसली आणि दिवसभरातला बराच वेळ कळत किंवा नकळत खुर्चीच्या मागे टेकून बसलाय, इथे टेकून बसलाय आणि थोड्या वेळासाठी नाही पण जास्त वेळेसाठी जर बसत असाल तर सावधान राहा. कारण जेव्हा आपण सपोर्ट घेऊन बसतो त्यावेळी काय होतं, त्यावेळी त्या मसल्सला सपोर्ट मिळतो. जे अँटी ग्रॅव्हिटी काम करणारे अपेक्षित असतं त्यांना सपोर्ट मिळतो आणि सपोर्ट मिळाल्यामुळं ते थोडेसे आयडियल होतात. आयडियल झाल्यामुळं हळूहळू ते वीक व्हायला लागतात आणि मग खूप जर काळ एखादी व्यक्ती असं बसत असेल तर नंतर पाठदुखी सुरू होते. आणि युजली ह्या पेशंटला कशी पाठदुखी सुरू होते की मी सपोर्ट न घेता थोडा वेळ जर बसलो किंवा बसले तर पाठ गळून यायला सुरुवात होते, पाठ दुखायला होते. कारण वन ऑफ द रिझन इज ते पाठीचे मसल, त्यांची स्ट्रेंथ कुठेतरी कमी पडते आणि त्याचं कारण आहे तुम्ही कंटिन्युअसली पाठ सपोर्ट घेऊन बसताय. सो जर तुम्ही असं बसत असाल मित्रांनो तर सावधान, कंटिन्युअसली पाठीला सपोर्ट घेऊन बसू नका. शक्यतो पाठीला सपोर्ट न घेता स्ट्रेट बसायचा प्रयत्न करा. थोड्याफार वेळेसाठी बसलं तरी चालेल, पण कंटिन्युअस दिवसभर बसत असाल तर हे चालणार नाही. याने पुढे भविष्यात पाठदुखीचा धोका वाढू शकतो. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही गोष्ट आवडली असेल तर नक्की तुमच्या आयुष्यात हे इम्प्लिमेंट करा आणि तुमचा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकता.